ह्या किड्याचं नाव का आहे ते कमेंट करून सांगा आणि ह्याला किती पाय आहेत हे पण कमेंट करून सांगा लागते। ह्याचा पूर्ण व्हिडिओ हे कसं गोल गोल होते की नाही शेवटला दाखवणार आहे, व्हिडिओ पूर्ण बघा। सकाळी उठलो आणि आलो दारात आणि कॅमेरा सेट केला बघा। हे माझं शाण्या टाकायचं नाही, मुद्दाम ना आडवं येते बघा कॅमेऱ्याच्या। तिथनं आलो डायरेक्ट गोट्याजवळ, गोट्याचं दार उघडलं आणि गाईचं दर्शन घेतलं। गाईचं दर्शन घेऊनच माझी दिवसाची सुरुवात होत्या। मग बसलो गाईची धार काढायला बघा। धार काढून काढून कणी हाताचा फोरान एक नंबर होतोय। धार काढून आलो दारात, बार्डीतलं दूध वाटलं किटलीत, घरात एक थोडं काढायला घेतलं आणि एक पेलाभर घेतलं बघा प्यायला मला गरमागरम। रोज सकाळ सकाळी एक पेलाभर दूध मारा लागते बघा कच्चं, त्याशिवाय आपली का सुरुवात होत नाही। दूध म्हणजे आपलं प्रोटीन आहे। सकाळ सकाळी चावीला पाणी आलं, 4 घागऱ्या प्यायचं पाणी भरलं। तिथनं डायरेक्ट आलो शेतात। सोयाबीन बघा शेतातलं कसं आहे कमेंट करून सांगा। सोयाबीन बघितलं की नाही मनाला शांती मिळते बघा। शेवटी आपण शेतकरी आहो। 15 मिनिटात 10 पेंड्या कापलेल्या बघा। वैरण स्पीडनं कापायला सुट्टी देत नाही आपण। पेंड्या घेतल्या खांद्यावर वडिल्या, आलो घरात, वैरण कुट्टी केली, मस्तपैकी आंघोळ केली बघा, कपडे घातली, फ्रेश झालो आणि आष्टीकन लावल्याशिवाय आपला काय दिवस भारी जात नाही। त्यामुळे आष्टीकन देऊन मस्तपैकी लावला। कसा दिसतोय बघा आष्टीकन लावल्यावर। माझा पण उपवास होता, देवाच्या पाया पडलो आणि शाबू खाली। हे बघा आमच्या गावातलं महादेवाचं मंदिर, दर्शन घेतलो। आज श्रावण सोमवार असल्यामुळे कणी दर्शन घ्यायला आलो होतो गावात, दर्शन देऊन घेतलो। जय महाकाल। महादेवाच्या मंदिरातच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती, त्यांचं पण दर्शन घेतलं आणि आलो दुसऱ्या मंदिरात। नदीकाठी असं वसलेलं हे मंदिर आहे महादेवाचं। हे मंदिर नदीकाठी शेतामध्ये आहे। ह्या किड्याला आमच्या इकडं वाणीकिडा म्हणतात आणि हे किडं फक्त पावसाळ्यामध्येच दिसतात। त्याला काठी लावली की गोल कसा होतोय बघा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि एवढा शेअर करा का नाही पूर्ण महाराष्ट्रानं बघायला पाहिजे। आणि जाताना तेवढं फॉलो करून जायला लागते भावांनो आणि बहिणींनो।